गुड मॉर्निंग नगरकर. आज आपण चाललो आहोत देवगावला. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आगडगाव. आज आपण चाललो आहोत देवगावला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज डेट आहे 22/4/2025. सध्या आपण आहोत आगडगावचे थोडं पुढं आहोत आपण. पूर्ण डिटेल देवगावचा व्हिडिओ येणार आहे यामध्ये. लालपरी आयुष्य करू आवाज जातो ना. मग आरती होती देवीची. दुपारची पण आरती होती, 12 वाजता आरती होती. त्याच्यानंतर संध्याकाळी परत छबिना येतो. संध्याकाळची इथं लाईट डेकोरेशन, मंदिराला लाईट, मंडप, यात्रेकरू येणाऱ्यांना पाणी वगैरे सगळं व्यवस्थित सोय होती. आणि बाहेरगावून येणारे लोक येतात, त्यांना पण समजा सावली करता मोठा मंडप दिलेला असतो. ही यात्रा किती दिवस चालते? यात्रा 2 दिवस करता 2 असते. दिवस करता. सप्ताह बसतो 7 दिवसाचा? नाही, सप्ताह बसवत नाही. 2 दिवस 2 फक्त यात्रा असते. तर छोटंसं गाव असल्यामुळं निधी कमी मिळते. त्याच्यामुळं आता गाभाऱ्याचं काम राहिलेलं आहे, कलरचं काम राहिलेलं आहे, पलीकडच्या सभामंडपची फडची राहिलेली आहे, कॉम्पाऊंड राहिलेलं आहे, वरती जाणाऱ्या पायऱ्या राहिलेल्या. आता गावात बरंचसं पेंटिंग काम आहे. दगडी त्यांना वापरलेलं आहे. गावातला दगड आहे. गावातलाच दगड गावातला दगड आहे सगळा. आणि वरचं जे काम झालं ते मी एक शिखराचं ते विटात झालेलं, विठामध्ये झालं. फक्त पेट्या तयार केल्या, इथल्या दगडात तयार केल्या. एक निधी गावातली थोडीफार अशी वरंगणी तयार केली. वरंगणी तयार करून नंतर मग हळूहळू पलीकडचा सभामंडप तयार केलेला आहे. गावात याच्यातून सभामंडप तयार केलेलं आहे पलीकडचं. हे सगळे देवगाव, पिंपळगाव, कापरवाडी, गुरुनगर, शेंडी, पखर्डी, जेऊर, आगडगाव, रतडगाव असे भरपूर ठिकाणून असे फिरून वरंगणी गोळा करून काही ठिकाणून उत्पत्ती पैसे करून मग नंतर याच्यात एक सिमेंट देणारा एक अण्णा वामन म्हणून आहे, त्यांनी एक सिमेंट दिलं. सगळं मंदिराला सिमेंट पुरवलेलं आहे. म्हणजे याच्यात बरंच योगदान मिळालेलं आहे लोकांचं, गावातल्या लोकांचं बरंच योगदान मिळालेलं आहे. हे आहेत वर्धा माता आणि मळगंगा माताचे पुजारी. यांच्या आधी यांचे वडील सीताराम बाळू जाधव हे या ठिकाणी पूजा करायचे. त्यानंतर आत्ता 2025 पासून यांचा मुलगा ज्ञानेश्वर दिनकर जाधव या ठिकाणी पूजा करत आहे. वडिलाचं नाव सीताराम बाळू जाधव होतं. आता ही माझी दुसरी पिढी. त्यांची एक पिढी होऊन गेली, माझी दुसरी पिढी. पाटलाच्या स्वप्नात गेले तर आमचं मंदिर बांधा. तिथं वर भिरभिर आहे, तिथं डेकमाळ आहे, मग ते तिथं बांधा म्हणले आम्ही. तर ते म्हणले, पाटील म्हणले लय वर होतं, मग ते खाली बांधू म्हणले.
मग ते पाणी तिथे स्वयंपाक केला ते घाऱ्या पुऱ्या घाऱ्या पुऱ्या पुऱ्या का आता घाऱ्या काय हे काय आपल्याला कळत पण घाऱ्या पुऱ्या हे स्वयंपाक केला पुऱ्या नसतात का आपण तिथे स्वयंपाक केला जेवले चालता चालता काय झालं काटा कढीचा काटा टोचला त्याने शाप दिला की इथं आजपासून करडे येणार नाही करडे येते पण दाना येत नाही आज करडे येते तिथे कुठे ते घाऱ्यापुऱ्यावर शेती आहे ना तिकडे ते शेती दाणे दाणे नाही दाणे नाही हां असं आहे मग ते तिथून पुढं शेतकऱ्यांनी ते यायला असा केला तर आम्ही आजपर्यंत दुष्काळ जर पाडा तर काही लोक तिथून पाणी ड्रमने आणतात गाडीवर जाते ड्रमने पाणी प्यायचं ते शेतकऱ्यांनी असं एवढा खाली एवढा 50-60-70 जनावरं म्हशी पाणी पित होत शहीद जवान संतोष तुकाराम वामन 17/8/2001भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन लोकांसोबत नवीन गावासोबत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला कमेंटमध्ये नक्की कळवा. सो टेक केअर अँड गुड बाय.
लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला कमेंटमध्ये नक्की कळवा. सो टेक केअर अँड गुड बाय.